उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे। जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होतीये, तर महाराष्ट्रात मनमाड, निफाड, चांदवड यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीची मोठी लाट आहे। तापमानात घट होऊन निफाडचा पारा 9 अंशांवर गेलाय। कडाक्याच्या थंडीसोबतच दाट धुकं पडत असल्यामुळे याचा सगळ्यात जास्त फटका द्राक्षाच्या बागांना बसतोय। द्राक्षाच्या मण्यांना तडे जात आहेत, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे। धुराचा बी आम्ही पहाटे 3-4ला बी उठून लेबर लोक धूर बी करत्या आणि आम्ही पहाटे 3:30-4ला बी बॅगेला 2-2, 3-3 तास पाणी देऊ राहिलो प्लॉटला। तर याच्यावरून आमची थंडीने थोडा द्राक्षाचा बचाव होईल असं वाटतं आम्हाला। थंडीपासून द्राक्षाच्या बागांचं संरक्षण करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पेपरचं कव्हर लावलंय, तर काहींनी साड्यांचं आच्छादन तयार केलंय। काही शेतकऱ्यांनी बागेमध्ये शेकोटी पेटवून बाग वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे। मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळणार आहेत। पोलीस 180 दिवसात आरोपपत्र दाखल करू शकतात। मकोका लावल्याने गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नाही। आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो। अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारने कायदा आणलेला होता।